आता मी शेतकरी मामा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता मी यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला, बराच व्हिडिओ पाहिले, 2-3 व्हिडिओ पाहिले की ते सांगते की ह्या मंदातल्या फांद्या कापा, तुमचं झाड गोल बनन आणि इथून जे आहे पानं येईन। हे खरंच हे खरी गोष्ट आहे की खोटी आहे मी तुम्हाला सांगतो। आता जे आहे आपण हे झाड पाहू शकतो, वरतून कापलं एक एक हात वरतून तुम्ही कापा, वरतून एक एक हात कापा आणि मग तुम्ही तुमचं झाड तुम्ही इथून पाहून घ्या, पुरे पानं फुटून नाही, इथून ह्या अशा नवत्या फुटून हे, पण इथून झाड कापायचं नाही, याच्यानं झाड बनत नाही। हे जर कापान तर झाडाला दुख होईल आणि बुरशी चढन, हे गॅरंटीचं। कारण का मला 3 वर्षाचा अनुभव आहे ह्या गोष्टीचा। आणि वरतून तुम्ही झाड कापा, तुमचं झाड गोल बनन, किती असं झाड राहिलं ना तुमचं उभाट, हे असं झाड उभाट तरी तुमचं झाड बनन। फक्त त्याचे वरचे शेंडे तुम्ही एक एक हात कापा, कापल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही फवारा मारा बुरशीनाशकचा, डायरेक्ट झाडावर बुरशीनाशकचा फवारा मारा आणि त्याच्यात काही कीटकनाशक टाका, तो मारा रपकन। कापल्यानंतर एक एक हात कापा आणि झाड तुमचं असं उभाट आहे ना, तर मंदात फांद्या येईन नवत्या काढून। आता पावसाळ्याच्या टायमाला हे तुम्ही कापू शकता, हिवाळ्यात उन्हाळ्यात जमत नाही, आता पावसाळ्यात कापा। आता कापान तर फायद्यात राहन, झाड तुमचं बनन। आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा आणि शेअर करत जा। आणि आता मोसंबीच्या खांड्या आपण पाहू। मोसंबीच्या खांड्या तुम्हाला सांगतो, मोसंबीचं झाड तुम्ही चांगल्या पद्धतीचं लावा। आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की मी जेवढे माझे व्हिडिओ आहे तेवढ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की मोसंबीचं झाड चांगलं लावा। आणि आपल्याला झाड वापरावं लागते 12 महिने, 2-2, 3-3 वर्ष वापरावं लागते आपल्याला। तर पद्धतशीर झाड तुम्ही घ्या आणि कोणतं झाड कोण्या जातीचं झाड घ्यायचं आहे मी तुम्हाला हे सांगतो। फक्त लाईक सबस्क्राईब करा शेतकरी मामा नॉलेज ह्या यूट्यूब चॅनलले। आणि आपला बगीचा तुम्ही पाहू शकता, आपण ग्रायशल मारलं कोणताही फरक होत नाही ग्रायशलनं। कारण का हे पानावर औषध ते बसते, क्षार बसते, डुबट बसते, तर जमिनीवर बसते ते, पण त्याला काही तसं काही होत नाही। मुयांड आहे ते बरेच खाली राहते संत्रा झाडाचे। आता हे खोड पाहू शकता आणि हे खोड पाहू शकता, मुयांड असे अंदर फैललेले आहे। ठीक आहे, धन्यवाद। इतकाच आपला व्हिडिओ समाप्त करतो। आणि मोसंबीच्या खांड्या पद्धतशीर लावा आणि योग्य झाड लावा, त्याच्याने तुम्हाला फायदा होईल आणि मोसंबीचं झाड तुम्हाला इन्कम देऊ शकते। धन्यवाद।